राज्यातील 14,000 ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपतोय। नगरपंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची पूर्वतयारी करता आली नाही। परिणामी या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत। त्यामुळे मुदत संपलेल्या 14,000 ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार आहे। राज्यातील 14,240 ग्रामपंचायतींच्या सदस्यांची पंचवार्षिक मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे। मुदत संपण्यापूर्वी या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक होतं, पण नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। मुदत संपलेल्या नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या। सध्या राज्यातील 12 जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे। प्रशासकीय यंत्रणा या निवडणुकांमध्ये गुंतल्यानं ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करता आलेली नाही। परिणामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागणार आहेत। ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्या राज्यातील 240 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे। विद्यमान सरपंचांकडे प्रशासकाची जबाबदारी द्यावी अशी मागणी आहे, पण प्रचलित धोरणानुसार शासकीय अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करणं आवश्यक आहे। त्यामुळे विस्तार अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती होणार आहे।